40 वर्षानंतर कोलेस्ट्रॉल झपाट्याने का वाढू लागतो? जाणून घ्या सविस्तर माहिती. मित्रांनो, तुमचं वय 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालं आहे का? तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बरेच लोक असं समजतात की कोलेस्ट्रॉल अचानक वाढतं, पण सत्य यापेक्षा अगदी वेगळं आहे. शरीरात आधी हळूहळू बदल होत असतात आणि त्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात होऊ शकते. जर वेळेत या कारणाला समजून घेतलं तर भविष्यातील मोठ्या आरोग्याच्या समस्यापासून बचाव करता येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 40 वर्षानंतर कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढण्याची 10 सर्वात मोठी कारणं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यातील अनेक कारणं कदाचित तुमच्या आयुष्याचा भाग बनली असतील. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग मित्रांनो, वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, नंबर 1 आहे वय वाढल्यामुळे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय मंदावतो. 40 वर्षानंतर शरीर पूर्वीसारख्या वेगाने काम करत नाही. अन्न पचवण्याची आणि ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया देखील हळूहळू मंद होऊ लागते. याचा परिणाम शरीरातील चरबीच्या पचनावरही होऊ शकतो. हळूहळू शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. याच कारणामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच वय वाढत असताना आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नंबर 2 बघा, शारीरिक हालचाल कमी होते. 40 वर्षानंतर अनेक लोक कामाच्या व्यापामुळे व्यायाम करणं सोडून देतात. दिवसभर बसून काम करणं ही सामान्य गोष्ट बनते. शरीराची हालचाल जितकी कमी होईल तितक्या कमी कॅलरीज खर्च होतील. हळूहळू वजन वाढायला लागेल आणि त्यासोबत खराब कोलेस्ट्रॉलही वाढू शकतं. म्हणून दररोज कमीत कमी 30 मिनिटं नक्की चालण्याची सवय लावा. नंबर 3 बघा, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष. वय वाढत गेलं की अनेकदा लोक आरोग्यापेक्षा चवीला जास्त महत्त्व देऊ लागतात. तळलेले पदार्थ, मिठाई आणि बाहेरचं जेवण जास्त खाल्लं जातं. अशा सवयीमुळे हळूहळू शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यासोबत वजनही वाढू लागतं. जर वेळेत आहारात बदल केला नाही तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढू शकतो. म्हणून नेहमी संतुलित आणि घरचं ताजं अन्न खाण्याची सवय लावा. नंबर 4 आहे बघा, ताण म्हणजे स्ट्रेस आधीपेक्षा जास्त वाढतो. 40 वर्षानंतर जबाबदाऱ्याही वाढू लागतात. घर आणि कामाचा ताण सतत राहतो. सततच्या तणावाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. काही लोकांमध्ये याचा परिणाम कोलेस्ट्रॉलच्या पातळीवरही होऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी नक्की काढा. योग आणि ध्यान करणंही फायदेशीर ठरू शकतं. नंबर 5 आहे बघा, झोप पूर्ण होत नाही. बरेच लोक रात्री उशिरापर्यंत जागत राहतात. काही लोकांची झोप वारंवार तुटतही राहते. दीर्घकाळ झोप न पूर्ण झाल्यास शरीराचं संतुलन प्रभावित होऊ शकतं. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून दररोज 7 ते 8 तासाची चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 6 आहे बघा, शुगर आणि उच्च रक्तदाबाची समस्या. 40 वर्षानंतर अनेक लोकांना शुगर किंवा उच्च रक्तदाबाची समस्या होऊ लागते. या दोन्ही समस्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो. जर यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत तर कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. म्हणून वेळोवेळी आरोग्य तपासणी करून नक्की घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या आणि आहाराकडेही लक्ष द्या. नंबर 7 बघा, शरीराचं वजन वाढू लागतं. 40 वर्षानंतर वजन वाढणं सोपं होतं, पण वजन कमी करणं पूर्वी इतकं सोपं राहत नाही. पोटाच्या आसपास चरबी जमा होऊ लागते. ही अतिरिक्त चरबी शरीरासाठी चांगली मानली जात नाही. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यासोबतच चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. म्हणून आपल्या वजनाकडे नियमित लक्ष देणं गरजेचं असतं. नंबर 8 आहे बघा, धूम्रपान आणि दारूचं सेवन. जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून धूम्रपान करत असेल किंवा नियमित दारू घेत असेल तर त्याचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होऊ शकतो. सोबतच खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोकाही वाढू शकतो. जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर या सवयीपासून आजच दूर राहा. नंबर 9 बघा, वेळेवर आरोग्य तपासणी न करणं. बरेच लोक शरीरात काही त्रास जाणवत नाही तोपर्यंत तपासणी करून घेत नाहीत. पण हाय कोलेस्ट्रॉल अनेक वेळा कोणताही स्पष्ट लक्षण न देता वाढत राहू शकतं. याच कारणामुळे समस्येचा पत्ता बऱ्याच उशिरा लागू शकतो. जर तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल तर वेळोवेळी लिपिड प्रोफाईल तपासणी करणं महत्त्वाचं आहे. वेळेवर तपासणी केल्यामुळे उपचार करणं सोपं होऊ शकतं. नंबर 10 बघा, कुटुंबाचं आरोग्य. इतिहासही महत्त्वाचा असतो. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास राहिला असेल तर तुम्हालाही धोका वाढू शकतो. हे पूर्णपणे बदलता येत नाही, पण चांगली जीवनशैली स्वीकारून हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते. मित्रांनो, 40 वर्षानंतर कोलेस्ट्रॉल वाढणं ही काही अपरिहार्य गोष्ट नाही. योग्य आहार, दररोज व्यायाम आणि चांगली जीवनशैली स्वीकारून ते नियंत्रित ठेवता येऊ शकतं. हिरव्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य आणि डाळी याचा आपल्या आहारात समावेश करा. तळलेले पदार्थ, जास्त मिठाई आणि पॅकेटमधील खाद्यपदार्थ कमी खा. दररोज कमीत कमी 30 मिनिटं चालण्याची सवय लावा. पुरेशी झोप घेतल्याशिवाय चांगल्या आरोग्याची अपेक्षा करू नका. तणाव कमी ठेवा आणि वेळोवेळी आरोग्य तपासणीही करून घ्या. लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल एका दिवसात वाढत नाही. हे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींचा परिणाम असतो. आजपासून चांगल्या सवयी अंगीकारा आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्याशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.